Today I am going to start unit number second regarding OS subject. Unit number second is the services and components of OS. Okay. Unit number second is the services and components of OS. In that unit, first point is the services of OS. Okay. Services of OS I have already explained in a युनिट नंबर फर्स्ट. ओके. सर्व्हिसेस ऑफ ओएस हे जे मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे मागच्या युनिटमध्ये, युनिट नंबर 1मध्ये माझ्या व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही बघू शकता सर्व्हिसेस ऑफ ओएसमध्ये. ठीक आहे. ही एक पर्टिक्युलर डायग्राम आहे. ठीक आहे. दिस डायग्राम इज अ व्ह्यू ऑफ ओएस सर्व्हिसेस. म्हणजे ही एक स्ट्रक्चर ऑफ ओएस आहे. स्ट्रक्चर ऑफ ओएसची डायग्राम आहे. ठीक आहे. इन दॅट डायग्राम फर्स्ट पॉईंट इज अ युजर अँड अदर सिस्टीम प्रोग्राम्स. मीन्स वॉट युजर मीन्स अवर सेल्फ, युजर किंवा प्रोग्रामर किंवा ऑपरेटर, आणि अदर सिस्टीम प्रोग्राम. सिस्टीम प्रोग्राम मीन्स वॉट ऑपरेटिंग सिस्टीममध्ये असणारे सिस्टीम रिगार्डिंग प्रोग्राम, दॅट इज अ सिस्टीम प्रोग्राम्स. ठीक आहे. दॅट म्हणजे युजर आणि सिस्टीम प्रोग्रामचं कोलॅबरेशन्स, दॅट इज अ युजर अँड अदर सिस्टीम प्रोग्राम्स हिअर. नेक्स्ट पार्ट इज अ GUI बॅच अँड कमांड लाईन. हिअर इज अ युजर इंटरफेस. आता युजर इंटरफेस काय असं प्रत्येकाला माहिती आहे. व्हॉट इज एक्झॅक्ट मिनिंग ऑफ युजर इंटरफेस? युजर इंटरफेस इज जस्ट लाईक अ whenever a particular users or a programmer just interface to a machines or interface to a ऑपरेटिंग सिस्टीम, दॅट इज एक्झॅक्टली युजर इंटरफेस. ओके. म्हणजे एखादा युजर असेल किंवा एखादा प्रोग्रामर असेल, तो कॉम्प्युटरला किंवा कॉम्प्युटर म्हणजे असं ना ओएस, तर ओएसला काय करतो? इंटरॅक्शन करतो, कम्युनिकेशन करतो, कोलॅबरेट करतो. दॅट थिंग इज अ युजर इंटरफेस. आता हे युजर इंटरफेस कशा थ्रू होतं? फर्स्ट म्हणजे GUI प्रत्येकाला माहिती आहे. GUI इज अ ग्राफिकल युजर इंटरफेस किंवा कमांड लाईन थ्रू. म्हणजे तो नंबर ऑफ कमांड्स टाईप करत असेल, त्या कमांड्स थ्रू तो काय करत असतो? इंटरफेस होतो. कोणाला? कॉम्प्युटरलाच, म्हणजे कोणाला? ऑपरेटिंग सिस्टीमलाच. आणि सेकंड पॉईंट इज अ थर्ड पॉईंट इज अ बॅच. बॅच म्हणजे काय? की तो इंटरफेस करताना किंवा इंटरफेसिंग करत असताना तो काहीतरी रेकॉर्ड्स किंवा डेटा किंवा इन्फॉर्मेशन तो पुट करून ठेवतो किंवा स्टोअर करून ठेवतो मशीन्समध्ये. त्याच्या थ्रू सुद्धा तो काय करतो? इंटरफेस करत असतो किंवा इंटरॅक्शन करत असतो कोणाबरोबर? मशीन्सला किंवा ऑपरेटिंग सिस्टीमला. दॅट इज एक्झॅक्टली युजर इंटरफेस. नाव हिअर इज अ सिस्टीम कॉल. सिस्टीम कॉल इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉल. सिस्टीम कॉल्स म्हणजे थोडक्यात सिस्टीम कॉल म्हणजे काय? सिस्टीम कॉल इज नथिंग बट अ पर्टिक्युलर कम्युनिकेशन्स और पर्टिक्युलर इंटरॅक्शन्स. पण कोणामध्ये कम्युनिकेशन्स, कोणामध्ये इंटरॅक्शन्स? जेव्हा एखादा युजर्स प्रोग्राम्स किंवा इन्फॉर्मेशन्स किंवा डेटा पुट करतो, एंटर करतो मशीन्समध्ये, म्हणजे कुठं? ऑपरेटिंग सिस्टीम्समध्ये. त्या डेटावर किंवा त्या टास्कवर काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करायचं असतं. ठीक आहे. काहीतरी प्रोसेस परफॉर्म करायची असती. मग ती प्रोसेस कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या स्वरूपाची आहे, कोणत्या टाईपची आहे, त्या प्रोसेसवर काय काम करायचं आहे हे सांगण्याचं काम ती प्रोसेस जी आहे ती एक्झॅक्टली कम्युनिकेशन करत असते. कोणाबरोबर? ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर. म्हणजे एखाद्या युजरनी एखादी फाईल इन्सर्ट केली किंवा फाईल स्टोअर केली किंवा प्रोग्राम स्टोअर केला. आता ती फाईल मला काय करायची आहे? डिलीट करायची असेल, रिमूव्ह करायची असेल, किंवा मला एखादा प्रोग्राम मी टाईप केला, तो प्रोग्राम मला एक्झिक्यूट करायचा असेल, रन करायचा असेल, किंवा डिलीट करायचा असेल, किंवा रिनेम करायचा असेल, म्हणजे मला त्या प्रोग्रामवर किंवा त्या फाईलवर किंवा असे नंबर ऑफ टास्क असतील त्याच्यावर मला काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म करायचं आहे, काहीतरी प्रोसेस परफॉर्म करायची आहे. मग ती प्रोसेस आणि ऑपरेटिंग सिस्टीम यांच्यामध्ये काय होत असतं? कम्युनिकेशन होत असतं. ते जे कम्युनिकेशन होतं त्या कम्युनिकेशन्सला, त्या इंटरॅक्शन्सला काय होतं? सिस्टीम कॉल्स म्हणतात. म्हणजे ॲक्च्युली कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं? फाईल रिनेम करायची, तर मग ती प्रोसेस सांगते ऑपरेटिंग सिस्टीमला रिनेम द फाईल. मग ती प्रोसेस सांगते ऑपरेटिंग सिस्टीमला डिलीट द फाईल, एक्झिक्यूट द फाईल, ओके, रन द फाईल, दॅन. म्हणजे हे जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सांगत असतं एक्झॅक्टली ऑपरेटिंग सिस्टीम्सला की ॲक्च्युली कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे त्या पर्टिक्युलर फाईलवर, त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट्सवर, त्या पर्टिक्युलर प्रोग्रामवर. ठीक आहे. दॅट इज अ एक्झॅक्टली concept, that is exactly process is the system calls. Okay. Now here is the number of services of OS. There is a total 7 services. हे टोटल 7 सर्व्हिसेस मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत युनिट नंबर 1 मध्ये. ठीक आहे. पण सध्या राईट नाव आय एम जस्ट एक्सप्लेनिंग लिटिल बिट इन्फॉर्मेशन ऑफ इच अँड एव्हरी सर्व्हिसेस. नाव फोकस टू युअर फर्स्ट सर्व्हिस इज द प्रोग्राम एक्झिक्युशन. प्रोग्राम एक्झिक्युशन मीन्स वॉट एक्झॅक्टली? की जेव्हा एखादा युजर किंवा प्रोग्रामर प्रोग्राम टाईप करतो, कशासाठी? एक्झिक्युशन करण्यासाठी. तो प्रोग्राम टाईप करून झाल्यानंतर तो प्रोग्राम स्टोअर केला जातो. कुठं? ऑपरेटिंग सिस्टीममध्ये, म्हणजे कुठं? मशीनमध्ये स्टोअर करणे. ठीक आहे. त्या प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी जे असं प्रॉपर एन्व्हायरमेंट, ते एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं काम कोणाचं आहे? ऑपरेटिंग सिस्टीमचं आहे. म्हणजे मी एखादा सीचा प्रोग्राम टाईप केला असेल किंवा C++चा प्रोग्राम टाईप केला किंवा जावाचा प्रोग्राम टाईप केला, तो जावाचा प्रोग्राम रन कुठं होतो?
सीचा प्लस प्लसचा प्रोग्राम रन कुठं टर्बो सीमध्ये होतो, जावाचा प्रोग्राम रन कुठं होतो. म्हणजे ते प्रोग्राम रन होण्यासाठी कोणती सिच्युएशन्स, कोणती कंडिशन पाहिजे एक्झॅक्टली, ते एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याचं काम कोणाचं आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं आहे. सेकंड सर्व्हिस कोणती आहे, इनपुट आउटपुट ऑपरेशन. इनपुट आउटपुट ऑपरेशन म्हणजे काय, की एखादा युजर असेल किंवा एखादा प्रोग्रामर असेल, तो कॉम्प्युटरला किंवा मशीन्सला काहीतरी इन्स्ट्रक्शन देतो, काहीतरी कमांड देतो, काहीतरी डेटा प्रोव्हाइड करतो. तो डेटा प्रोव्हाइड करतो थ्रू नंबर ऑफ इनपुट डिव्हाइसेस. म्हणजे तो कीबोर्ड थ्रू किंवा माऊस थ्रू काहीतरी डेटा प्रोव्हाइड करतो कोणाला, मशीन्सला, म्हणजे कोणाला, ऑपरेटिंग सिस्टीमचा. नाव मशीनमध्ये काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ती ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, त्या डेटावर काहीतरी वर्क परफॉर्म करते, काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करते आणि आपल्याला काहीतरी रिझल्ट प्रोव्हाइड केला जातो. तो रिझल्ट प्रोव्हाइड केला जातो तो थ्रू नंबर ऑफ आउटपुट डिव्हाइसेस. लाईक मॉनिटर असेल, प्रिंटर असेल, त्याचं नंबर ऑफ आउटपुट डिव्हाइसेस. म्हणजे इनपुट दिल्याचं काम केलं जातं. इनपुट दिल्याचं काम केलं जातं थ्रू इनपुट डिव्हाइसेस अँड गेटिंग द आउटपुट फ्रॉम आउटपुट डिव्हाइसेस थ्रू OS. ओके, दॅट इज एक्झॅक्टली इनपुट आउटपुट ऑपरेशन्स. नाउ नेक्स्ट वन इज अ फाईल सिस्टीम. फाईल सिस्टीम मीन्स वॉट एक्झॅक्टली, की पर्टिक्युलर एखादा युजर आहे किंवा प्रोग्रामर आहे, त्यांनी फाईल स्टोअर केली मशीन्समध्ये, म्हणजेच कुठं ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. आता त्या फाईलवर तो नंबर ऑफ ऑपरेशन्स परफॉर्म करतो. पण कोणत्या प्रकारचे ऑपरेशन परफॉर्म करतो, ती फाईल ओपन करणे, डिलीट करणे, रिनेम करणे, कॉम्प्रेस करणे, ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या गोष्टी, हे ऑपरेशन्स तो परफॉर्म करतो प्रॉपरली अँड सक्सेसफुली. दॅट इज एक्झॅक्टली फाईल मॅनिप्युलेशन ऑपरेशन्स. That kind of things are available in a file systems. Okay, now next one is the communications. Communication म्हणजे काय एक्झॅक्टली, की एखादी मशीन असेल, त्याच्यात विंडो OS असेल, ती मशीन्स मी दुसऱ्या मशीनबरोबर कनेक्ट केली, किंवा ती मशीन मी दुसऱ्या एखाद्या नेटवर्कमध्ये मी काय केली, ॲड केली असेल. दॅट टाईम म्हणजे दोन मशीनमधले OS हे कम्युनिकेशनमध्ये असतात, दोन मशीनमधले OS हे कम्युनिकेशन होऊ शकतात. ठीक आहे, आता नेटवर्कमध्ये नंबर ऑफ मशीन्स असतात, म्हणजेच नंबर ऑफ OS असतात, त्यांच्यामध्ये काहीतरी कम्युनिकेशन होत असतं. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट म्हणजे काय, की मशीन्स, आता मी मल्टीटास्किंग यूज करत असेल किंवा मल्टी प्रोग्रामिंग यूज करत असेल, दॅट टाईम ऑल्सो कम्युनिकेशन पॉसिबल्स. इन शॉर्ट, मशीन टू मशीन कम्युनिकेशन्स और कम्युनिकेशन विदिन अ नेटवर्क. दॅट टाईम in short we can say that number of operating systems are communication to each other proper and successful. That situation is exactly communications. Now next is the resource allocation. Resource allocation means what exactly, whenever particular programmer operator to insert or store a number of programs, number of files in the machines. Okay, म्हणजे एखाद्या प्रोग्रामरने किंवा एखाद्या ऑपरेटरने प्रोग्राम सेव्ह करा मशीन्समध्ये, म्हणजेच त्या OSमध्ये, किंवा एखाद्या युजरने एखादी फाईल सेव्ह केली असेल OSमध्ये. ठीक आहे, त्या फाईलला रिसोर्स अलोकेशन करण्याचं काम कोणाचं आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम थोडक्यात काय करते, त्या फाईलला मेमरी प्रोव्हाइड करणे, क्लॉकिंग सिस्टीम प्रोव्हाइड करणे, त्या फाईलवर काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करणे. म्हणजे एखाद्या युजरनी जे काय टास्क, जी काय प्रोसेस, जे काय गोष्टी दिल्या असतील मशीन्सला त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये, त्या ऑपरेटिंग सिस्टीमची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्या टास्कवर, त्या फाईलवर किंवा त्या प्रोग्रामवर, त्या प्रोग्राम्सवर काहीतरी रिसोर्स अलोकेशन केले जातात. एकदम त्याला मेमरी प्रोव्हाइड करणे, क्लॉकिंग सिस्टीम प्रोव्हाइड करणे, त्याला स्पेस प्रोव्हाइड करणे. ठीक आहे, त्याला प्रॉपर मेमरी अलोकेशन्स प्रोव्हाइड करणे. दॅट काइंड ऑफ थिंग्स आर डन बाय ऑपरेटिंग सिस्टीम्स. ओके, नेक्स्ट पॉईंट इज एरर डिटेक्शन्स. एरर डिटेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. म्हणजे थोडक्यात काय, की जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर यूज करताय कंटिन्युअसली, ओके, पर डे, पर मंथ, पर इयर, दॅट टाईम यू जस्ट रिअलाइज दॅट, म्हणजे तुम्हाला असं समजतं की तुम्ही एनी टाईम एनीवेअर्स नंबर ऑफ एरर्स आर ऑकर फ्रंट ऑफ यू. म्हणजे प्रत्येक वेळेस काहीतरी एरर्स किंवा बग्स ऑकर होत असतात. तुम्ही एखादं ऑपरेशन परफॉर्म करत असाल, फाईलवर काम करत असाल, की एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असाल, एखाद्या पेंटवर काम करत असाल, गेम खेळत असाल, तर काही ना काही एरर्स वगैरे येत असतात. आता जे एरर्स येतात ते एरर डिटेक्ट करण्याचं काम कोणाचं आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी वॉर्निंग येत असेल मशीन्सवर, काहीतरी एरर प्रोव्हाइड होत असेल, म्हणजे तुम्ही एखादं ऑपरेशन परफॉर्म करताय, काहीतरी काम करताय, तुम्हाला एरर्स वगैरे दिसणे, बग्स दिसणे, हे एरर डिटेक्ट करणे, फाइंड आउट करणे कोणाचं काम आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं काम आहे, प्रॉपर अँड सक्सेसफुली इन द मशीन्स. नाउ नेक्स्ट पॉईंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी मीन्स वॉट, थोडक्यात जेव्हा तुम्ही एखादी मशीन्स लॉग इन करतात, तेव्हा त्या मोमेंटला, त्या सिच्युएशनच्या वेळेस ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला विचारतं युजर ID काय, पासवर्ड काय, म्हणजे एक प्रकारचं प्रोटेक्शन आहे. त्याच्यानंतर तुम्ही मशीन लॉग इन केल्यानंतर तुम्ही फाईल स्टोअर केली जाते, किंवा प्रोग्राम स्टोअर केला जातो, प्रोजेक्ट स्टोअर केला जातो. ठीक आहे, त्या फाईलला किंवा त्या प्रोग्रामवर किंवा त्या प्रोजेक्ट्सवर काहीतरी
पासवर्ड दिला जातो त्या फाईलला किंवा त्या प्रोजेक्ट्सला किंवा त्या प्रोग्रामला तुम्ही काहीतरी पासवर्ड प्रोव्हाइड करणे किंवा ते फाईल किंवा प्रोग्राम तुम्ही काहीतरी हाईड करून ठेवू शकता, रिनेम ठेवू शकता. म्हणजे ह्या गोष्टी सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते थोडक्यात. म्हणजे तुम्ही त्या प्रोग्रामवर काय तुम्ही त्या किंवा त्या फोल्डरला किंवा त्या फाईलला तुम्ही काही लॉकिंग सिस्टीम प्रोव्हाइड करत असाल किंवा त्या फाईलला तुम्ही पासवर्ड दिला असेल, ठीक आहे. ठीक आहे, ह्या ज्या सिक्युरिटीचे रिलेटेड टूल्स तुम्ही यूज करतात हे ॲक्च्युली डन कोण करतं, हे ॲक्च्युली कोणा थ्रू पॉसिबल होतं, ऑपरेटिंग सिस्टम थ्रू पॉसिबल होतं. दॅट इज एक्झॅक्टली सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन. नाउ नेक्स्ट वन इज द ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे ह्या सर्व गोष्टी हँडल कोण करतं प्रॉपरली सक्सेसफुली मशीन्समध्ये, ऑपरेटिंग सिस्टीम्स. आणि नेक्स्ट इज द हार्डवेअर. म्हणजे ह्या सर्व गोष्टी जेव्हा सक्सेसफुली घडत असतात तेव्हा आपल्याला हार्डवेअरचा सपोर्ट घ्यायला लागतो. हार्डवेअर इन द सेन्स लाईक मॉनिटर असेल, प्रोसेसर असेल, मदरबोर्ड असेल, दॅट थिंग्स इज द हार्डवेअर थिंग्स. ओके. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम इज नथिंग बट लाईक यू कॅन से दॅट अ हार्ट ऑफ अ प्रोसेसर. विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम we cannot access or cannot handle a machines properly and successfully. Okay, that is exactly views, that is exactly concept, that is exactly process of a operating system. आणि ह्या सर्व्हिसेस प्रत्येकाने लक्षात ठेवायच्या आहेत आणि ह्या सर्व्हिस ऑलरेडी एक्सप्लेन पण केलेल्या आहे युनिट 1 मध्ये. परत एकदा रिपीट करून सांगतोय, ठीक आहे. दॅट इज एक्झॅक्टली अ सर्व्हिसेस, एक्झॅक्टली अ व्ह्यूज, एक्झॅक्टली स्ट्रक्चर ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम्स.